वर्तमान स्थिती पाहता सर्व नेते तुमचा फक्त वापर करून घेतील. महाराष्ट्र इतका प्रगत राष्ट्र असून इथे आरक्षणाची गरज नाही, परंतु प्रथम प्राधान्य महाराष्ट्रातील तरुणांना द्यायला हवे. धाराशिव येथे मराठा आंदोलकांना बोलताना राज ठाकरे. आजच्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील. नाही, मी तुम्हाला आता सांगतोय, हे पुढचे 3.5 महिने ना, आम्ही 3.5 महिन्याची वेळ येऊ देणार नाही. ऐकून ही 3.5 हे पुढचे 3.5 महिने आहेत ना. आजपर्यंत मराठा युवकांचा सर्व पक्षीय नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, राजकारण्यांनी आजपर्यंत फक्त मराठवाडा असेल, पश्चिम मराठा असेल, फक्त उपयोग करून घेतला. 100% घेतलेलाच आहे. आमची तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की म्हणून दादासारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून मी त्यांना भेटणार आहे. त्यांची मागणी रास्त आहे. मी त्यांना भेटणार आहे. आता मध्यंतरी मुंबईला येऊन गेले मोर्चाला. मुंबईत येऊन गेले मोर्चाला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून. काय झालं? आता देश काला त्याच्या पुढे काही होणार पण आम्ही मान्य नाही ना ते केलं. मी तुम्हाला ते त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना जरांगे पाटील मुंबईला, त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही. हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील. मग त्यांना मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले. म्हणूनच या सगळ्या लोकांची इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो. अरे मी सगळ्यांबरोबरच आहे. आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर. असं तुम्हाला वाटतंय रे. हे बघा, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये. मला काय वाटते महत्वाचं आहे, माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे. कळलं का? मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत. आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही. आम्हाला जातपात कळत नाही. आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे. जो असेल तो माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे. बरोबर की नाही? मला एक मिनिट, मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलीन. मी काय बोलायचं ते कळलं का? तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला मला जरा बोलू द्याल त्यांच्याशी. बरोबर आहे. ते आता आहेत कुठे? जालन्याला. माझा आता दौरा आहेच तिथे. जालन्याला जाईन त्याला मी भेटेन. उद्याच्याला तुळजापूरलाच आहे ते. उद्या सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू. उद्या मुक्कामी आहे तुळजापूरला. उद्या संध्याकाळी तुळजापूरमध्ये. बरं, मला जरा फोन दे त्यांचा. मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं. तुम्ही सांग काय होईल साहेब. आम्हाला तुमची कुठलीच अडचण नाही. तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवण्या सरकारचं कामच आहे ती, कुठलंही सरकार येऊ द्या, पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहू आणि ठामपणाने राहू. आमची एवढीच मुंबई आमची 50% आतून मागणी आहे. मी परत तुम्हाला तेच सांगतो, जर हे होण्यासारखं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे. याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल. याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा, हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे. हो, माहिती आहे ना? त्यांनीच केलेलं आहे. बरोबर ना? हे सगळं त्यांना माहिती आहे ना? मग हे का नाही केंद्रात बोलत? आता पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली. बरोबर. सांगताना बाहेर काय सांगितलं? आरक्षणाबद्दल चर्चा झाली. काय झाली? काहीच चर्चा नाही. म्हणजे प्रश्न असा आहे ना, प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणा माझ्या बाहेर. इस त्योहार Amazon पर मिले wear it with suggestions on top fashion brands, on time, every time delivery promise. सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणा माझ्या बाहेर. आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला. हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जरांगे पाटलांनी 28 ऑगस्टला 29 ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय. जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच एक्झॅक्टली या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना, हे बघा जे लोकसभेला झालं ना तेच ह्यांना वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना वाटतंय ना त्यांना. त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, ज्याच्यासाठी तुमची माथी भडकवली जातील. हे बघा, ते भुजबळ बोलतात, तुम्हाला शिव्या देतात, मग बाकी ते ओबीसीना शिव्या देतात. याच्यातनं फक्त माथी भडकवली जातील. हाताला काही लागणार नाहीये. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो या सगळ्या ह्याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत. कळलं का? काय याच्यातनं मार्ग निघतो तो काढू आपण. आजपर्यंत काय झालं नसेल साहेब आमचं एवढं. हे बघा, मला जर समजा तुम्ही विचाराल ना, ते बाकीचे सगळे राजकारण करत आले.
मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार, बरं. बरोबर की नाही? मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे. मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार. मला जातपात कळत नाही, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. समजलंय? माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा मी परत थांबवावा? तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत. माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन, तेच बोलतील तुमच्याशी. तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण मी परत तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू. नाही नाही दबाव नाही. मला त्यांच्याशी बोलू देत, बोलल्यानंतर बोलू देत. ठीक आहे. समजलं? घसे सुकले असतील तर पाणी पिऊन घ्या. तुम्ही भेटलाच नाही.